हळव्या त्या ममतेचा गंध आज ह्या उरात, वंदनीय तिचे पाय, माझी माय, माझी माय, माझी माय, माझी माय. आई माझा गुरु, आई माझे तारू, सुखाचा सागरू आई माझी. आलेल्या संकटांवर मात करून जगण्याची उभारी देताना प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात मुलांना घडवणारी अशी माझी माय. आयुष्य जगता जगता सामाजिकरणाचे धडे देणारी माझी संस्कारी माय. आई म्हणजे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. माझी आई, हिचं नाव शांता लहाने, अतिशय खेड्यातून औरंगाबाद जिल्ह्यातून ही आलेली आहे. मूळ गाव आमचं जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद तालुका आहे, तिथे जानेफळ पंडित नावाचं आमचं गाव आहे. आणि आईचं माहेर जे आहे तिथून 50 किलोमीटरवरती सिल्लोड तालुक्यामध्ये तिचं माहेर आहे. तिथं तिची आई राहायची. त्या काळी फार फार लवकर लग्न व्हायची. मी फक्तच माझी आई होती, वडील तर मला कळतसुद्धा नाही. आईने मला 7वी वर्गपर्यंत शिकवलं. 7वा वर्ग पास झाल्याच्या नंतर लगेच माझं लग्न झालं. तर मी फक्त 13 वर्षाची होती आणि नंतर मी सासरी आली, म्हणजे सासरच माझं माहेर झालं. गावाकडे म्हणजे शेतीतलं काम करावं लागायचं, घरातलं काम करायचं. आमच्याकडे म्हशी होत्या, गाई होत्या, त्यांचं सगळं शेण पाणी सगळं करायचं, घरातले कामं पूर्ण करायचे. आणि याचे वडील सर्वीच्या गावावर असायचे. माझे वडील व्यवसायाने शासकीय डॉक्टर असल्यामुळे दिवसभर दवाखान्यामध्ये त्यांचं काम असायचं. त्यांचंसुद्धा खूपच कामात त्याच्यात खूप इमानदारीने आणि म्हणजे खूप कष्टाने काम केलं आहे त्यांनीसुद्धा. त्याच्यानंतर नंतर नेलं त्यांनी मला. आईने फार अपार कष्ट करून आम्हाला लहानाचं मोठं केलं. 3 भावंडं आम्ही आमच्या घरामधली. मी सर्वात मोठा, 2 नंबरची बहीण आणि नंतर एक छोटा भाऊ. जेव्हा आम्ही दुसरीकडे माझा जन्म झाला तेव्हापासूनचं मला पहिलीमध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हापासून थोडं थोडं आठवतं. स्वतः जास्त शिकलेली नसूनसुद्धा, अतिशय खेडेगावातून आलेली असूनसुद्धा अतिशय प्रेमाने, अतिशय कष्टाने, खूप कष्ट करून तिनं आम्हाला शिकवलं. त्या काळी वीज पण नव्हती जिथे आम्ही शिकायला होतो. त्यावेळी दिव्यावरती अभ्यास करायला लागायचा. रात्र जागून ती आमच्यासाठी जागायची आणि अशा प्रकारची कष्ट ती करायची. इतरांना मदत करताना सुद्धा कुणाला पाणी हवं असेल, पाणीसुद्धा खूप 2 किलोमीटरहून पाणी आणायला लागायचं. हे अशा पद्धतीचे कामं करून आणि वडिलांना कामामध्ये मदत करणे, लहान आमच्या तिन्ही भावंडांचा अभ्यास घेणे, हे सर्व कामं तिनं अतिशय हातोटीनं चलाखीनं केली. आणि त्याचे परिणाम म्हणून आज सगळं. अशी दवाखान्याची शिबिर राहायची तर मी स्वतः सगळा स्वयंपाक करून 10-10, 15-15 माणसाचा स्वयंपाक करून शिबिर आमच्या घरीच करून घ्यायचं दवाखान्याच्या तर्फे. बाहेर म्हणजे शक्यच नव्हतं पैसे देऊन हे करायचं. मी पूर्ण काम करून 15 माणसाचा स्वयंपाक करून सगळ्याला जेव घालून ते लोकसुद्धा इतके नावाजत होते की काय स्वयंपाक केला बाईने. हो, जुन्या काळात आमच्या वडिलांच्या शिबिर राहायची त्यांच्यावाले. पूर्ण गाडी भरून आली की ते पूर्ण घरीच यायचे. क्वार्टरच्या शेजारी क्वार्टर असायचं दवाखान्या शेजारी की मी पूर्ण करायची. कष्ट म्हणजे त्या काळात अशी सुविधा नव्हते. म्हणजे आता जे निघलं ते तेव्हा पाणी काढून आणायचं, म्हणजे हे सगळं म्हणजे खूप जुनं होतं हे त्या काळात. आता सगळ्या सुविधा निघल्या, त्या काळात ह्या सुविधा नव्हत्या. तेच म्हणजे 4 पैसे बाहेर जाऊ दिले आणि मी स्वतः सगळे कामं करून मुलाकडे बघितलं. फक्त माझे मुले मोठं व्हा आणि यांनी समाजात नाव कमवा किंवा व्यवस्थित त्यांनी असं हे केलं पाहिजे की हे लहानाची मुलं आहेत म्हणून. सनी मला शाळेत जायला खूप भीती वाटायची. तेव्हा तू मला सोडवायला आली होतीस, तेव्हा तू मला काय दिलं होतंस? तो खूप छोटा होता, तो शाळेत जायला खूप हे व्हायचा. मग मी त्याला खिसाभर चॉकलेट दिली होती आणि ते सगळे मुलांना वाट असं सांगितलं आणि रोज त्यांनी तसंच केलं आणि मी सुद्धा तेच केलं. त्याला इतकी शाळेची आवड लागली, तो पहिल्या वर्गापासून पहिल्याच नंबरना शेवटपर्यंत पहिलाच आला. मला खूप अभिमान आहे माझ्या मुलाचा. आणि पहिल्यांदा तिनं जे आम्हाला दिलं की हे चॉकलेट्स तुझ्यासाठी नाही तर ह्या तुझ्या सगळ्या मित्रांसाठी आहे, ती सवय आजसुद्धा राहिली. आजही समाजामध्ये वावरताना आपल्याकडचं जे आहे ते लोकांना देण्याची भावना फक्त ह्या आईमुळे तयार झालेली आहे. तो लहानपणी खूप खोडकर, म्हणजे खूप खोडकर होता. तो बाहेर जायचा म्हणजे काहीतरी खोटं सांगून बाहेर जायचा आणि काहीतरी करून यायचा, डोकं फोडून यायचा, हात फोडून यायचा. म्हणजे एकदा बाहेर गेला देवाचं नाव सांगून
मी दत्ताला चाललो म्हणून तो बोरीच्या झाडावरून पडला आणि त्याला अजूनसुद्धा त्याच्या डोक्याला खून आहे. म्हणजे तो इतका खोडखोड आणि तो क्रिकेट इतका खेळायचा की त्याला इतकं वेळ होतं क्रिकेट खेळायचं, खूप क्रिकेट खेळायचा. खेळाडू वृत्ती पहिल्यापासूनच आईनंच अंगी जोपासली आहे. विविध प्रकारचे खेळ खेळल्या जायची आणि लहानपणी खरंच तिनं सांगितलं तशी खूप मस्ती केली. पण ओघानेच जसं जसं मोठा होत गेलो तसं जसं प्रौढत्व अंगात येत गेलं. मला पशुवैद्यकशास्त्रामध्ये पदवीसाठी प्रवेश मिळाला. मी तिथे एकटाच राहायचो आणि हॉस्टेलवरून तेव्हा सुट्टीमध्ये मी यायचो. त्याला शेंगदाणे, बटाट्याची भाजी, चिवडा तो खूप म्हणजे डब्बे जवळ घेऊन खात होता. मी त्याला कॉलेजला असताना डब्याचे डब्बे पाठवायची की सगळे मित्र मिळून खाव, तू एकटा खाऊ नको. तो खूप म्हणजे मित्राला धरून होता आणि खूप हुशार होता. मी त्याला सांगितलं की तू पुढं पायरी चढत जा. या सरकारी किंवा शासनाच्या सेवेमध्ये सुद्धा एक चांगला अधिकारी म्हणून आज लोक नाव घेत असतात. त्याचा खरंच त्याबद्दल अभिमान वाटतो की ही सगळी आईचीच पुण्याई असते, ज्याच्यामुळं आज मी ह्या जीवनामध्ये एक चांगला अधिकारी म्हणून काम करत आहे. लोकांची, शेतकऱ्यांची सेवा करत आहे. आई म्हणजे एक मोठा गुरु, माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा सगळ्यात मोठा गुरु. आणि सगळ्यांच्याच आयुष्यात तसं असतं. आईनं जसं आमच्यासाठी केलं तसं समाजासाठी सुद्धा तिनं भरपूर तिचे कामं आहेत. आजही समाजामध्ये बऱ्याच मुलांची लग्न लावणे हेचं काम ती हिरिरीनं करत असते. खूप मुलींसाठी ज्यांची लग्न तुटली आहे किंवा ज्या विधवा झाल्यात किंवा ज्यांचा घटस्फोट झाला आहे अशांच्यासाठी सुद्धा तिचं भरपूर काम असतं. आजही ती अतिशय कष्टाने किंवा अतिशय समोपचाराने ह्या सर्व गोष्टी करत असते. माझी माय आईने खूप प्रेमाने खूप आणि अतिशय चांगली शिकवण आम्हाला दिली की आपल्याकडे जे आहे ते सर्व इतरांना वाटलं पाहिजे, त्याच्यानंच मनुष्य मोठा होत जातो. आणि ही शिकवण आजसुद्धा अंगीकारलेली आहे. 12वी शिक्षण झाल्यानंतर, 12वी विज्ञान झाल्यानंतर अतिशय चांगल्या मार्काने मी पास झालो. 90-92% मार्क पडले आणि मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळाली MBBSसाठी. पण मनामध्ये वडिलांची सेवा पाहत असताना असं वाटायचं की आपण कुठेतरी मुक्या प्राण्यांची सेवा केली पाहिजे, त्याच्यातून आपल्याला फळं मिळू शकतात असं नेहमी वाटायचं. म्हणून नागपूर मेडिकल कॉलेजचा प्रवेशसुद्धा मी नाकारला आणि परभणी पशुवैद्यक महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथलं ग्रॅज्युएशन मी डिस्टिंक्शनने पास झालो. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर शासकीय सेवेमध्ये आज पशुवैद्यक म्हणून काम करत आहे. परंतु हे सगळं पूर्वापार चालत आलेलं, लहानपणी जे पाहिलेलं की ती सेवा करत असताना लोकांचं भरपूर मिळणारं प्रेम, त्यातून मिळणारे आशीर्वाद, त्यापासून मिळणारं सौख्य हे अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं असतं. त्यामुळं मी माझ्या आयुष्यात घेतलेला निर्णय हा नेहमी मला अतिशय अभिमानाचा वाटतो. त्यामध्ये मला कधीही खंत वाटली नाही. आणि ही सगळी आईची पुण्याई आहे. तिनं दिलेलं प्रेम, तिनं केलेली सेवा, तिनं दिलेली शिकवण, ह्या सगळ्यांच्या जोरावरती ईश्वराने सुद्धा मला अशा पद्धतीनं एक मार्ग दिला की नाही, तू मनुष्याची सेवा तर करशीलच, पण त्या मुक्या प्राण्यांची आधी सेवा कर, त्यासोबतच त्यांच्या मालकांची तुझ्या हातून ती सेवा घडणारच आहे. त्यामुळं पूर्वापार चालत आलेल्या ह्या सगळ्या गोष्टींचाच पुण्याईचाच हा प्रकार आहे, परिणाम आहे, अशी माझी खोल आणि खात्रीशीर भावना आहे. आठवतं मला की जेव्हा मी डॉक्टर होऊन पहिल्यांदा नवीन महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झालो, जळगाव जिल्ह्यातली माझी पहिली पोस्टिंग होती, तेव्हासुद्धा तिच्या डोळ्यामध्ये मी बघत होतो की ती भीती होती की हा कसा जाईल, तिथे कसा राहील, लोकांशी कसं वागेल. आणि ती भीती आजसुद्धा मला तिच्या डोळ्यात आजही आम्ही नोकरी करत असताना दिसते. कारण आईची जी माया असते ती नेहमी तशीच असते की माझा मुलगा कसा असेल, काय असेल. पोहरला बदली झाली त्याच्यावरली, तरी मला त्याला एकट्याला पाठवायचं असं वाटतच नव्हतं. मी सुद्धा त्याच्यासोबत सगळं म्हणजे त्याच्या वडिलाला सांगितलं की मला त्याच्यासोबत जायचं, मला राहायचं नाही, त्याला एकट्याला सोडायचंच नाही. कारण त्याची सगळीच व्यवस्था हे होईल, त्याचे जेवण मिळणार नाही त्याला. मग त्याच्या वडिलांनी होकार दिला आणि सगळे आम्ही तिथंच साहेब झालो. छोटा मुलगा, मुलगी आणि हा तिघही आम्ही तिथं. 2 वर्षानंतर याचं लग्न झालं. मग त्यांनी इतकी सेवा केली जनावराची. एकदा तर एक गाईचं ऑपरेशन येताना पाहिलं, मला इतका आनंद झाला. इतकी सेवा केली त्यांनी लोकांची, मुक्या जनावराची तर. आणि तेच आशीर्वाद, मुक्या जनावराचे आशीर्वाद त्याला लाभो. हां, तिनं सांगितलं माझी पहिली पोस्टिंग जळगाव जिल्ह्यात झाली होती, तेव्हा मी एकटाच राहायचो. आई माझ्यासोबत राहायची आणि दिवसभर शेतकऱ्यांचं खूप सारे तिथं जनावरांची पेशंट्स माझ्याकडे असायची. दिवसभरामध्ये 100-150 पेशंटसुद्धा व्हायची आणि दिवसभर मला फिरायला लागायचं. भरपूर सारे ऑपरेशन्स त्यावेळेला करायला मिळाले. आणि पशूंची हे सगळे आशीर्वाद, वडिलांची सेवा होती पशु खात्यामध्येच, ते सुद्धा महत्त्वाचंच होतं. आठवतं मला की मी नेहमी गावी यायचो तिथून
तर त्यावेळेलासुद्धा रस्त्यावरचे पेशंट्स माझ्याकडे असायचे. दवाखान्यामध्ये काम करत असताना, पशुसेवा करत असताना माझ्या आयुष्यातसुद्धा वडिलांसारखेच भरपूर असे अनुभव आले. मला एक आठवतं, लहानपणी मी खूप लहान होतो, 10वीला वगैरे असेल. वडिलांकडे एक पेशंट आला होता, घोडा, आणि त्या घोड्याची त्यांनी जखमेची ट्रीटमेंट त्यांना करायची होती. ती जखम स्वच्छ केली आणि तो घोडा दुरुस्त झाला 10 दिवसांनी. पण नंतर तो घोडा पिसाळून मरण पावला. नंतर कळालं की त्याला रेबीज हा आजार झालेला होता. म्हणजे मग वडिलांनी त्या जखमेला धुतलं होतं, त्यांच्या हातालाही जखमा होत्या. मग त्यांना ते 14 इंजेक्शनं घ्यावं लागली होती पोटामध्ये. असेच अनुभव माझ्यासुद्धा आयुष्यात आले. तेव्हा आई नेहमी खंबीरतेने मागे उभं राहायची की नाही, तुझ्या वडिलांनीसुद्धा हे काम केलं होतं, तेव्हा त्यांना काही झालं नाही, हे काम आपण चालूच ठेवलं पाहिजे, तू करत राहिले पाहिजे. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत की तिच्या प्रोत्साहनामुळे, तिच्या प्रेरणेमुळे. आणि आईची प्रेरणा तर ही सगळ्यांसाठीच असते, पण आमच्या आयुष्यामध्ये ती थोडी जास्त झाली, कारण तिला भाऊ बहीण कुणी नसल्यामुळे तिचं जे राहिलेलं सगळं प्रेम होतं ते आम्हाला सगळ्यांना कंटिन्यू मिळत गेलं. आणि त्याचेच परिणाम आयुष्यभर चांगली सेवा, पशुसेवा, मनुष्यसेवा हातून घडते आहे. माझी मुलं खूप शिकाव, खूप मोठे व्हाव, आणि मला हे असं शब्द माझ्या कानावर पडा याची मला खूप हे होतं. कारण बालपण असं गेलं, लग्न झाल्यावर म्हणजे खूपच याच्यात गेलं. त्याच्यामुळे मी म्हणजे माझ्या मुलातच लक्ष होतं सगळं. देवाकडे एवढंच सांगायचं आहे की याला अशीच बुद्धी देव, आणि हा खूप लोकांची सेवा करो. आणि म्हणजे गड चढतो आपण तसा चढायचा प्रयत्न करून त्यांनी कधीच खाली येऊ नये, वरच चढायचा प्रयत्न करावा, बस अशीच माझी देवाकडे इच्छा आहे. मी ते याच्या भावाला म्हणजे दुसऱ्या मुलाला सुद्धा हेच सांगितलं, अण्णा बघ किती शिकला, किती मोठा झाला, तू सुद्धा त्याच्याच बरोबर शिकला पाहिजे. तो सुद्धा MBBS झाला. मला खूप अभिमान आहे माझ्या मुलांचा. माझीसुद्धा देवाकडे हीच प्रार्थना आहे की माझ्या आईला कायम निरोगी ठेव, भरपूर उदंड आयुष्य दे, आणि तिच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत, तिला जे जे वाटलं मोठं करताना ते सगळं आमच्या हातून अशाच पद्धतीनं घडू देत. हे जग जे आहे विश्वबंधुत्व जगामध्ये आलं पाहिजे. आणि आई ही, जसं फमू शिंदेंनी सांगितलं की आई हे एक नाव नुसतं, तर ते घरातल्या घरात एक गजबजलेलं गाव असतं. गावामध्ये जसं सगळी मुलं असतात, सगळी मोठी माणसं असतात, शिक्षक असतात, डॉक्टर असतात, ही आई ही सगळंच असते एका घरातली. ती लहान मुलांना शिकवते ती शिक्षक असते, मुलांची काळजी करते ती एक डॉक्टर असते, मुलांना नवीन नवीन शिक्षण देते ती एक समाजसेवक असते. म्हणून फमू शिंदेंची कविता आजही मला आठवते की आई म्हणजे एक नाव नसतं, तर ते घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. हातून अशीच उत्तरोत्तर सेवा घडत राहू. तिच्या हातून जसं आम्ही मोठं झालो तशा तिच्या आजूबाजूला राहणारे अजूनही तिचे जेवढं प्रेम आहे ते सगळ्यांना मिळो. तिच्याकडून अतिशय चांगल्या गोष्टी हो आणि आमच्यावर आणि या सगळ्या जगावरती तिचे आशीर्वाद आहोत, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मात्र एकच